हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे वेज मोमोज। ठीक आहे, तर इथे घेतलेला आहे मी 1 पाव किलोचा कॅबेज म्हणजेच कोबी। ठीक आहे, तो एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला, की फक्त तो वाफेवरती शिजला पाहिजे, कारण आपल्याला डायरेक्ट मोमोजमध्ये स्टिप करायचं आहे। ठीक आहे, असा एवढा बारीक, जेवढा शक्यतो तुम्हाला होता येईल एवढा बारीक कट करून घ्यायचं आहे। कोबी, गाजर, अजून तुम्हाला अदरवाईज कोणत्या ग्रीन वेजीस ॲड करायचे असतील तर फक्त त्या वाफेवर शिजणाऱ्या असाव्यात। ठीक आहे, तर इथं मी गाजर घेतलेला आहे। तर चहा पण मी बाजूला ठेवलेला आहे, चहाचा टायमिंग झाला होता। ओके, तर चहा पीत मी गाजर कट करत आहे, ते पण एकदम फाईन बारीक चॉप करायचे। ठीक आहे, आणि बारीक चॉप करण्यापेक्षा ना आपल्याकडे जे अद्रकची ज्याने अद्रक आपण क्रश करतो तर त्याने पण आपण गाजर खिसून घेऊ शकतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे गाजर तुम्ही ग्रेटरने क्रश करू शकता। ओके, तर आपल्याला पाव किलो कोबी आहे आणि 1 गाजर आहे मीडियम साईज। ठीक आहे, तर इथे मी शेजवान चटणीसाठी मिरच्या ठेवलेल्या आहेत शिजायला। इन्स्टंट आपली शेजवान चटणी पण बनवणार आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर 1-2-3 तास मिरच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवायच्या आणि नंतर त्या शिजवायच लागतात। त्याच्यापेक्षा डायरेक्ट थोड्याशा पाण्याने स्वच्छ करून शिजवाय ठेवायचे 10 ते 15 मिनटं सॉफ्ट होईपर्यंत। ठीक आहे, तर इथं मी घेतलेला आहे कोबी पाव किलो, गाजर 1, त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट। ठीक, जर तुम्हाला अद्रक लसूण पेस्ट पण एकदम बारीक कट केलेला आवडत असेल, ठीक आहे, तर अद्रक लसूण पेस्ट मी तर ॲड केलेली आहे। आणि आपण याच्यामध्ये थोडंसं किचन किंग वगैरे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल गरम मसाला तो 1 टेबलस्पून ॲड करायचा। मॅगी मसाला असेल तो पण चालेल। एकदम मॅगी मसाल्यानं ते खूप छान कोबीला टेस्ट येते। ठीक आहे, खूप सारी कोथिंबीर आपण इथं ॲड केलेली आहे आणि टेस्टप्रमाणे मीठ आणि 1/2 टेबलस्पून अजिनामोटो। ओके, तर हे सर्व आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला शेजवान चटणी पण ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून लागणार आहे। सोया सॉस, डार्क सोया सॉस, ग्रीन चिल्ली सॉस हे पण इथं ॲड करायचे आणि सर्व मिक्स करायचे। ठीक आहे, जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर पेजला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करावं लागतं। ठीक आहे, आणि सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत, काही आपल्याला फ्रीमध्ये काहीतरी नवीन ऐकायला, बघायला, शिकायला भेटतं। तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा। ठीक आहे, तर हवं तर मी तर चमच्याने मिक्स करते, जर तुम्हाला हाताने मिक्स करायचं असेल तर करू शकता। ओके, अशा प्रकारे सर्व मिक्स करायचं। ठीक आहे, आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, डिटेलमध्ये सर्व इथं सांगितलं गेलेलं आहे। तुम्हाला इतर कुठलीही रेसिपी म्हणजे ही रेसिपी अदर चॅनलवरती बघायची गरज पण पडणार नाही, एवढ्या डिटेलमध्ये सर्व सांगितलेलं आहे। ठीक आहे, आणि इथं घेतलेला आहे मी हा 3/4 कप आहे, तर हे 2 कप घेतलेले आहे। 2 कप म्हणजे 200 ग्रॅम ते 250 ग्रॅम आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे, तो मी चाळून घेतलेला आहे। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं टेस्टप्रमाणे, एकदम 1 चुटकी किंवा 2 चुटकी जसं तुम्हाला हवं असेल तसं। ठीक आहे, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे, पण तो कसा थोडं पाणी ॲड करायचे आणि मग आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे डो। ओके,
ठीक आहे. तर मी ते व्हिडिओ फास्ट केलेला नाही आहे, तर थोडंसं तुम्ही समजून घ्या जरासं. आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला इथं डो रेडी करायचा आहे. आपण बनवत आहे मोमोज, व्हेज मोमोज. ओके. जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, त्याच्यावरती ऑल करा. ठीक आहे. आणि इथं आपला डोसाठी थोडं थोडं पाणी ॲड करायचे, जास्त पाणी लागणार नाही. 1.5 कप तरी पाणी लागेल, जे आपला चहाचा कप असतो ना तो. ठीक आहे. तर घट्टसर डो आपल्याला इथं करायचा आहे, कारण जर पातळ डो झाला तर आपल्याला जे स्टफिंग आहे ते भरता येईल, पण त्याचा जो शेप आणि डिझाईन आहे ना मोमोजची, तर ती नाही येऊ शकत. त्याच्यासाठी घट्ट पाहिजे आपल्याला. जसं आपण करंजी करताना आपण जसं करंजीला डिझाईन येते तसं आपल्याला पाहिजे. फक्त इथं आपल्याला तेलाचा तडका वगैरे काही द्यायचं नाही आहे. नॉर्मल आपला डो आपण चपातीसाठी कसं करतो तसं आपण, फक्त घट्टसर असला पाहिजे, बस एवढंच. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला इथं डो झालेला आहे रेडी. पण ह्याला ठेवायचं आहे एक 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचा, का तर त्याला वरती जो असा पापडसारखा लेयर येतो ना, सुकतो, थोडासा ड्राय होतो, तर तो ना होऊ नये याच्यासाठी कॅरी बॅगमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या बाउलमध्ये किंवा फक्त झाकून ठेवायचं. ओके. आणि आपण 10 मिनटं झालेले आहेत. इथं मी अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे. आणि आपल्याला हवं तसं आपण डिझाईन करू शकतो. असं काही नाही की व्हेज आहे तर त्याचा शेप, ज्यावेळेस आपण रेस्टॉरंटमध्ये वगैरे खातो तर त्यांचं जे व्हेजचे डिझाईन असते ती वेगळी असते, नॉनव्हेजची वेगळी असते. तुम्ही इथं पाहू शकता कसं प्लेटिंग केलेलं आहे. वन साईडनेच फक्त आपल्याला हे डबल हे करायचे, फोल्ड करायचे, जसं फ्रिल बनवतो ना आपण. ठीक आहे. तर असं फ्रिल बनवायचे. अशा प्रकारे आपला हा केकचा शेप झाला आहे रेडी. तर अशा प्रकारे मी मोमोज सर्व रेडी करून घेतलेले आहेत. दुसरा एक पाहू शकता, असे पातळ लेअर करायचे, कारण आपल्याला ते स्टीम करायचे आहेत. त्याच्यामुळे जास्त घट्ट किंवा जाड पाती नाही लाटायची त्याची, तर पातळ करायची, कारण आपल्याला एक 10 ते 15 मिनटं आपला जो मैद्याचं पाती आहे ती पण शिजली पाहिजे. आणि आतमध्ये ज्या आपण भाज्या त्याच्यामध्ये ॲड केलेत ना त्या पण आपल्या शिजल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, जी मैद्याची पाती आहे ती आपल्याला पातळ करायची. तर इथं अशा प्रकारे मी एवढे बनवून घेतलेले आहेत. अजून पण बाकीचे बनणार आहेत. ठीक आहे. एक 10 ते 15 मिनटं स्टीम करून घ्यायचे. जर त्याला अशी चकाकी आली पाहिजे. आपले 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. ठीक आहे. तर पूर्ण ठीक आहे. तर डायरेक्ट पण आपण शिजवू शकतो. जर तुम्हाला नंतर स्टीम करून खायचे असतील तर काय करायचं, अर्धे आधी आपल्याला स्टीम करायचे, मध्ये 5 मिनटं स्टीम करायचे, आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला खायचे असतील त्यावेळेस 5 मिनटं स्टीम, एक 10 मिनटं करायचं. आणि नंतर आपण कधी पण असे एवढे कच्चे अर्धवट कच्चे ठेवू शकतो. ठीक आहे. तर इथं मी घेतलं आहे बेडगी मिरची शेजवान चटणी बनवायसाठी. ती पण मी डायरेक्ट करणार आहे, म्हणजे इन्स्टंट. तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या मिरच्या, एक 10 ते 15 मिनटं उकळून घ्यायच्या पाण्यामध्ये. ठीक आहे. ते उकळलेलं पाणी ना, तर त्याच पाण्याने नंतर आपण ही गाळणीने गाळून घेणार आहे मिरचीचं सॉस, कारण त्याच्यामध्ये खूपच मोठ्या बिया असतात. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता, गाळायची गरज नाही ते.
पण मी शक्यतो गाळूनच घेते. ठीक आहे. आता मी गॅस चालू केलेला आहे. शेजवान चटणी आपण इथं बनवणार आहे. ठीक आहे. 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण जास्त, कारण चायनीजमध्ये अद्रक लसूण जास्त यूज केलं जातं. त्याच्याशिवाय चायनीज पदार्थ कुठलाच बनत नाही. अद्रक लसूण, कॅबेज. ठीक आहे. तर आपल्याला हे पूर्ण काही ब्राऊन वगैरे करायचं नाही, फक्त अर्धवट थोडंसं फ्राय करायचे तेलामध्ये. आणि नंतर आपण जे गाळून घेतलेली चटणी आहे ना, ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची. इथे घेतलेला आहे मी सोया सॉस, 1-1.5 टेबलस्पून सोया सॉस आहे. आणि विनेगर पण 1 टेबलस्पून ॲड केलेला आहे, कारण सोया सॉस थोडासा आंबट असतो आणि विनेगरने पण थोडासा आंबटच असतो. ठीक आहे. जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कधी दही बनवायची गरज पडली ना, तर 1 टेबलस्पून दुधामध्ये आपण ॲड करू शकतो. पटकन इझिली बनून जातं. बटर मिल्क बोलतात त्याला. ज्यावेळेस आपण विनेगर दुधामध्ये ॲड करतो ना, मग ते त्याला बटर मिल्क बोलतात. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण गाळून घेतलेली चटणी पण टाकलेली आहे. आणि नंतर त्या गाळणीमध्ये वरती राहिलेली होती ना, ती पण नंतर मिक्सरला मी बारीक करून घेऊन नंतर ती पण ॲड केलेली आहे. त्याच्यामुळे जास्त आपलं वेस्टेज झालेलं नाही आहे. तर ठीक आहे. तर इथं चटणी आपली जास्त तिखट असते, कारण खूपच तिखट असते. जर तुम्ही नुसतं फक्त मिरच्या आणि अद्रक ह्याच्यामध्ये जर आपण बनवली ना, तर खूप तिखट असते. तर ते तिखट कमी करण्यासाठी काय करू शकता तुम्ही, 2 टेबलस्पून घ्यायचे आहे आपल्याला इथे कॉर्नफ्लॉर. ठीक आहे. ते इथे मिक्स करून घ्यायचं. नॉर्मल पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि नंतर आपल्या ज्या चटणी आहे ना, त्याला उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा कॉर्नफ्लॉरचा पाणी. तर इथे मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये आपण ॲड करायचा राहिला होता कोणता, अजिनामोटो. तो अजिनामोटो 1/2 टेबलस्पून ॲड करायचा. आणि उकळी येऊन द्यायची. इथं पण अशी घट्टसर चटणी आपली आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल रेडी होते आपली ही शेजवान चटणी. खूप छान टेस्टी लागते. जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवली ना, तुम्ही जाणारच नाही रेस्टॉरंटला चटणी मागायला किंवा विकत घ्यायला. ओके. खूप सोप्या पद्धतीने इथं रेडी केली आहे मी चटणी, शेजवान सॉस. अशा प्रकारे मोमोज आणि शेजवान सॉस आपला रेडी झाला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे चमकले पाहिजेत मोमोज, त्याच ते आपली रेसिपी